नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की अर्जुन, अस्मिता, प्रताप एकत्र जमलेले असतात आणि सायली आणि कल्पनामधील संबंध कसे काय चांगले करता येईल याबद्दल ते चर्चा करत असतात. तेव्हा अर्जुनला एक आयडिया सुचते. तो सांगतो की अस्मिताई, तू आणि बाबा दोघे मिळून सायलीला टॉर्चर करायचं. मम्मा सायलीशी कशीही वागली ना तरीसुद्धा दुसरं कोणीतरी तिच्याशी वाईट वागते ही गोष्ट तिला अजिबात सहन होणार नाही. अगोदर प्रताप आणि अस्मिताला त्याचं हे बोलणं पटत नाही, मात्र नंतर त्यांना हाच एक पर्याय देखील दिसतो. तिघेही हात मिळवणी करतात. त्याच वेळेस सायली तिथे येते. सायलीने विचारल्यानंतर अर्जुन थाप मारतो की आम्ही लहानपणीचा गेम खेळत होतो. सायली म्हणते मीही खेळते तुमच्यासोबत तो गेम. तेव्हा अस्मिता ठरल्याप्रमाणे लगेच सायलीला उलटसुलट बोलू लागते. आता मला खेळायचंच नाही असं म्हणून ती तिथून निघून जाते. सायली विचारात पडते की अचानकपणे यांना इतकं चिडायला काय झालं. पण अर्जुन म्हणतो तू अस्मिताईच्या बोलण्याकडे जास्त लक्ष देऊ नकोस बरं, तू जा स्वयंपाकघरामध्ये जा असं म्हणून तिला तिथून पाठवून देतो. आता प्रताप म्हणतो आपण जर युद्ध खेळायला लागलो तर आपल्याला सैन्य हवे ना, मग सैन्य वाढवायला पाहिजे. मग आपल्यामध्ये आपण कोणाला सामील करू घेऊ शकतो. मग तेव्हा त्यांना प्रतिमाचं नाव आठवतं. अर्जुन लगेच प्रतिमाला कॉल करून सर्व काही सांगतो आणि तिला लगेच घरी बोलवून घेतो. आता इकडे जेलमध्ये जेव्हा अश्विन तिला भेटायला गेलेला असतो त्यावेळेस प्रियाला चक्कर आलेली असते. डॉक्टर चेक करतात. तिचा BP खूप लो झालेला असतो. अश्विन म्हणतो की हिला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करायला हवं. साक्षी म्हणते काही नाही, ही सगळी नाटकं चालू आहेत तिची. तिला बरोबर माहिती आहे की BP कशाने लो होणार आहे, त्याच्यामुळे ती तशीच वागते. काही नाही, थोडं काहीतरी खाल्लं आणि गोळ्या घेतल्या की बरं वाटेल तिला. अश्विन तिच्यावरती खूपच चिडतो. तेव्हा इन्स्पेक्टरसुद्धा तिथं आलेले असतात. अश्विन त्यांना म्हणतो की तुम्ही यांना हॉस्पिटलमध्ये का नेऊ देत नाही आहात. इन्स्पेक्टर म्हणतात की काही प्रोसिजर असतात, त्या आम्हाला फॉलो कराव्या लागतील. आता अश्विन सरळ सरळ त्यांना धमकीच देतो. तुम्ही जर यांना पटकन हॉस्पिटलमध्ये हलवलं नाही तर मी तुमची ही सगळी वागणूक वरपर्यंत घेऊन जाईन. जेलमध्ये तुम्ही कैद्यांना कसं ट्रीट करता हे देखील मी सगळ्या मीडियासमोर आणेल. आता असं बोलल्यानंतर लगेचच सगळेजण घाबरतात आणि प्रियाला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी परवानगी देतात. आता इकडे अस्मिता ठरल्याप्रमाणे मुद्दाम सायलीवरती ओरडत असते. तिचं हे वागणं मात्र कल्पनाला काही पटत नसतं. तितक्यात प्रतिमा तिथं येते. अस्मिता सायलीला बोलतच असते. त्यावेळेस प्रतापसुद्धा सायलीला बोलतो की माझ्या लेकीला त्रास झालेला मला चालणार नाही हा सायली, तू तिची हवी ती काळजी घेत जा. सायली काकुळतीला येऊन सांगत असते की मी असं काहीच केलेलं नाही आहे. सर्वांनाच या सगळ्या गोष्टीचा खूप त्रास होत असतो. प्रतापलासुद्धा मनाविरुद्ध सायलीला बोलावं लागत असतं आणि अस्मितासुद्धा मनाविरुद्ध सगळं हे करत असते. अर्जुनलासुद्धा हे सगळं पाहून वाईट वाटत असतं. तो मनातच म्हणतो सायली फक्त थोडं दुःख सहन कर, त्यानंतर खरंच खूप सुख आहे. तर प्रेक्षकांनो, येणारे भाग अतिशय रंजक आपल्याला पाहायला मिळणार आहेत. अशाच नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.